शहाजी महाराज की जय। जय भवानी जय। बचत गटांचा अत्याचार ताबडतोब। नमस्कार, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीतील प्रोसेसिंग युनिट बंद, हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ, बचत गट व बँकांच्या हप्त्यांबाबत दिलासा देण्याची मागणी। इचलकरंजी शहरातील प्रोसेसिंग युनिट्स गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले। या पार्श्वभूमीवर यशो प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीनं प्रांताधिकारी इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले असून कामगारांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे तसेच विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रोसेसिंग युनिट्स बंद पडले आहेत। पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी या उद्योगांवर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। अनेक कुटुंबांचे उत्पन्न बंद झाल्याने घर खर्च भागवणे कठीण झाले असून आर्थिक अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे। कामगार संघटनेच्या मते प्रोसेसिंग युनिट्स बंद असल्याने कामगारांना नियमित वेतन मिळत नाही, त्यामुळे बचत गटांचे हप्ते, बँकांचे कर्ज हप्ते, घरभाडे, मुलांचे शिक्षण व दैनंदिन खर्च भागवणे अवघड बनले। यामुळे कामगार कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। निवेदनाद्वारे प्रशासनाकडे 2 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये ले ऑफ मोबदला देण्याची मागणी करण्यात आली असून कामगार कायद्यानुसार तांत्रिक कारणांमुळे उद्योग बंद राहिल्यास कामगारांना 50% वेतन देणं बंधनकारक असल्याचं नमूद करण्यात आलंय। यासाठी प्रशासनाने संबंधित प्रोसेस मालकांना आवश्यक आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बचत गट व बँकांच्या हप्त्यांची वसुली स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे। सीईटीपी व प्रोसेस मालकांकडून तांत्रिक अडचणी दूर होऊन उद्योग पूर्ववत सुरू होईपर्यंत कामगारांकडून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये असे निवेदनात म्हटले। यशो प्रतिष्ठान कामगार सेनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अमर गोरख गेगे यांनी दिलेल्या निवेदनात येत्या 3 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास कामगारांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। तसेच प्रशासनाने तातडीने कामगार, उद्योग मालक आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रोसेसिंग उद्योग हा इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा महत्त्वाचा घटक मानला जातो, त्यामुळे हा प्रश्न केवळ कामगारांचाच नसून संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीशी संबंधित असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। यावेळी शहाजी भोसले अमर उपासे, अविनाश धोत्रे, दत्ता कांबळे भाऊ काटे, दगडू फरीदे यांच्या कामगार मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।